नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023 मधील बघा एकूण 10 संवर्गातील पदांचा निकाल लागलेला आहे। मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत निवड यादी व प्रतीक्षा यादी जर बघितली नसेल तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बघू शकता। आणि बघा मित्रांनो, त्यासोबतच जे आहे उर्वरित ज्या पदांचा निकाल राहिलेला आहे त्या संदर्भात आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती काही कमेंट बघा उमेदवारांचे मिळत होते। मित्रांनो, त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सर जे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, प्रयोगशाळा सहाय्यक, त्यानंतर बघा सुतार, वाहन चालक वगैरे आणि गट ड मधील काही पदं आहेत की त्यांचा निकाल ते केव्हा लागणार आहे। तर बघा मित्रांनो, त्यांच्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर बघा त्यांना या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवत आहे। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। परंतु बघा मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या व्हीजी क्लासेसचं। आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सरळ सेवा भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट जे असतात त्या देत असतो। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर पहा मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे उर्वरित पदांचा बघा निकाल राहिलेला आहे त्या संदर्भात बघा न्यूजपेपरमध्ये बघा ही जी बातमी आहे हा लेख आलेला आहे। तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर राज्यातील आरोग्य विभागाकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत व येत्या 8 दिवसामध्ये जे आहे अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे। तर बघा येत्या 8 दिवसामध्ये जे उर्वरित पदांचा निकाल जो आहे आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। सोबतच एकंदरीत संपूर्ण बातमी बघा, सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने गेल्या वर्षी 28 ऑगस्ट 2023 रोजी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। गट क व ड संवर्गातील एकूण 10,949 पदांसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती व या भरती प्रक्रियेतील 10 संवर्गातील आहार तज्ज्ञ, कनिष्ठ अर्वेक्षक, रेडिओग्राफी तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्य, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृहिणी, वस्त्रपाल, ग्रंथपाल पदांची अंतरिम निवड व प्रतीक्षा याद्या व गुणवत्ता याद्या 2 फेब्रुवारीला संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या होत्या। आणि येत्या 10 संवर्गातील जे आहे नियुक्ती 8 फेब्रुवारीपर्यंत करण्यात येईल। तर बघा 8 फेब्रुवारीपर्यंत हे नियुक्ती करण्यात येईल आणि उर्वरित संवर्गातील अंतरिम निवड यादी जे आहे व प्रतीक्षा यादी 8 दिवसात लावण्यात येईल। तर बघा शक्यतो मित्रांनो जे आहे 8 फेब्रुवारीपर्यंत जे 10 संवर्गातील यांनी निकाल लावलेला आहे त्यांची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण इथे करण्यात येईल आणि त्यानंतर 8 फेब्रुवारी नंतर जे आहे उर्वरित पदांचा निकाल इथे जाहीर होणार आहे व ती प्रक्रियासुद्धा अशीच चालणार आहे। आणि जो ग्रुप डीचा निकाल आहे मित्रांनो त्यासोबतच बघा काही दिवसामध्ये जे आहे ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर ग्रुप सीची त्यानंतर ग्रुप डीची येथे जो आहे त्या पदांचा निकाल येथे लागणार आहे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जी आहे एकंदरीत संपूर्ण माहिती जी आहे उर्वरित पदांच्या निकालासंदर्भात आपण येथे घेतलेली आहे। तर पहा, व्हिडिओ थांबूया, येथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।